आज चक्क संकटात नाही तर मृत्यूच्या दाढेत ती सापडली होती. आणि एवढ्या रहदारीत वेदांतसुद्धा जीवाची पर्वा न करता पळत होता. तोही तर मृत्यूच्या दाढेतच सापडला होता. काहीच सांगता येत नव्हतं की केव्हा मृत्यू त्यांना एका घासात आवळेल. अगदी कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं त्यांचं. पण त्यांच्या मनात फक्त एक ज्याचं त्याचं लक्ष समोर होतं. दोघेही मृत्यूची पर्वा करत नव्हते. आता बघूया पुढे. दोघेही पळत असताना वेदांत मध्ये रस्त्यावर सापडला आणि निशिगंधा रस्ता ओलांडून पुढे निघून गेली. तेव्हा ती भानावर आली की आपण केवढ्या मोठ्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघालो. एक सेकंदही न थांबता भराभर गाड्या जाताना पाहून तिच्या अंगाला काटे आले. तिच्या अंगात थरथर झाली. तिच्यानं कल्पनाही करवत नव्हती की आत्ता आपलं काय झालं असतं. कितीतरी मोठ्या संकटातून आपण बाहेर निघालो. तिनं सुटकेचा श्वास टाकला. पण दुसऱ्याच वेळी तिला वेदांतची आठवण आली की तो तिच्या मागे पळत होता. तिनं मागे परतून बघितलं तर वेदांत जोराने येणारा ट्रक सरळ वेदांतच्या अंगावरच येत होता. तिला कळलं वेदांत आता राहत नाही. ती पूर्ण घाबरली तरी तिनं जोरात आरोळी मारली. वेदांत पळा लवकर, आणि स्वतःची चिंता न करता परत वेदांतला वाचवण्यासाठी त्याच्याकडं पळू लागली. ज्या मृत्यूच्या दाढीतून तिची सुटका झाली परत तिथेच पळू लागली. इकडं वेदांतला पूर्ण कळलं की आता आपण गेलोत, आता आपण जिवंत राहत नाही, पळून उपयोग नाही. तरीही त्याचं निशिगंधाकडे लक्ष गेलं. ती जीवाच्या आकांतानं ओरडत त्याच्याकडे पळत येत होती. ते त्यानं बघितलं. तो प्रचंड घाबरला. अगदी काही सेकंदातच त्याच्या मनात निशिगंधाविषयी मन बदललं. त्याच्या मनात विचार चमकून गेला की अरे, मी हिला एवढा त्रास देत असून सुद्धा मला काही होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्याकडे परत येत आहे मला वाचवण्यासाठी. मला कळत का नव्हतं? खरंच अशाही व्यक्ती असू शकतात जगात. खरंच मीच पूर्ण चुकीचा वागलो आहे. तुषारनं मला समजावलं होतं की सगळ्या मुली सारख्या नसतात. पण श्वेतानं मला धोका दिला. तेव्हापासून सगळ्या मुली माझ्या नजरेसमोर एकसारख्याच दिसू लागल्या होत्या. आणि तोच बदला घेण्यासाठी मी सगळ्यांनाच टार्गेट ठरवलं. खूप चुकीचा वागलो मी. त्याला खूप पश्चाताप होऊ लागला. तिला इकडं परत येताना बघून वेदांत जोरात ओरडला, निशी इकडे येऊ नकोस, परत जा, प्लीज परत जा, निशी परत जा. पण तिला फक्त वेदांत दिसत होता. त्याला कसंही करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढावं हेच लक्ष तिचं आता होतं. त्यासाठी स्वतःचाही जीव जाऊ शकतो हे सुद्धा तिनं बघितलं नाही. त्या दोघांचा आरडाओरडा बघून तिथेच असणाऱ्या रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला पकडलं आणि बाजूला खेचलं आणि जोरात ओरडला, मरायला जाता का मॅडम? मध्ये एवढ्या रहदारीतून पळत आहेत, अक्कल नाही का जराही? पोलीस तिच्यावर डाफरला तरीही निशिगंधा रडत होती आणि त्या पोलिसाच्या हातून सुटका करण्यासाठी धडपडत होती, वेदांतकडे जाण्यासाठी. हे सगळं दृश्य वेदांतनं दुरून बघितलं. त्याचं मन आता पूर्ण परिवर्तन झालं होतं. आपल्याला वाचवण्यासाठी निशिगंधाची किती तडफड चालू आहे ते तो सगळं दुरून बघत होता. आणि त्याच्या मनात तिच्याविषयी खूप सारं प्रेम, सहानुभूती, माया सगळंच उमलून आलं. मात्र आता काहीच उपयोग होणार नव्हता. समोरून येणाऱ्या ट्रकनं शेवटी त्याला उडवलं. ते दृश्य बघून निशिगंधा जोरात ओरडली, वेदांत! आणि काही क्षणातच बेशुद्ध पडली. त्याला पटकन ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं. तो जबर जखमी झाल्यामुळं रक्त भरपूर गेलं होतं आणि बेशुद्ध झाला होता. ॲक्सिडेंटची बातमी दोघा परिवाराकडे गेली. दोघे परिवारात भीतीचं आणि दुःखाचं सावट पसरलं. निशिगंधाच्या घरातले, वेदांतचे घरातले हॉस्पिटलमध्ये पटकन आले. निशिगंधावर किरकोळ उपचार करून ती शुद्धीवर आली. डॉक्टरांनी तिच्या परिवाराला सांगितलं की त्यांची तब्येत ठीक आहे, फक्त ॲक्सिडेंट बघितल्यामुळं त्यांना सहन झालं नाही, त्यामुळं ती बेशुद्ध झाली होती. डॉक्टर पुढे म्हणाले, याच दुःखात तुम्हाला एक आनंदाची बातमीसुद्धा आहे. निशिगंधा आई होणार आहे. शी इज प्रेग्नेंट.
ही बातमी ऐकून दोन्हीही परिवारामध्ये समाधानाचं वारं काही मिनिटात पसरलं. मात्र लगेच ते वारं वाहून जाऊन काही सेकंदातच चिंतेचे आणि दुःखाचं सावट सगळ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं. सगळ्यांनी बघितलं होतं, वेदांत अगदी जबरदस्त जखमी अवस्थेत आहे. खूप सारे रक्ताचे बॉटल त्याला चढवण्यात आले. धावपळ सुरू होती. खूप वेळ झाला तरी डॉक्टर अजून बाहेर निघत नव्हते. त्याचं ऑपरेशन सुरू होतं. सलाईन, औषधी घेऊन जाणाऱ्या नर्सला ते विचारपूस करत होते. पण नर्ससुद्धा सांगत होती की अजून काहीच सांगता येत नाही. सगळे डॉक्टर चिंतेत आहेत. ऑपरेशन चालूच आहे. प्रयत्न सुरू आहेत. इकडे यशोदाताई पण देवापुढे हात जोडून बैठक मांडून बसल्या आणि माळा जप करू लागल्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की निशिगंधाला काहीतरी मोठं दुःख होईल अशी बातमी सांगू नका. तिच्या मनाला ठेच लागेल असं तिच्यासमोर बोलू नका. तिचा BP लगेच वाढतो आहे. नाहीतर तिच्या पोटातल्या बाळावर परिणाम होऊ शकतो. तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून तिच्यासमोर असं दुःखी राहायचं नाही, हे सगळ्यांनी ठरवलं. थोड्या वेळात ती शुद्धीवर आली. तिला सलाईन वगैरे चढवण्यात आले होते. त्यानंतर तिनं विचारलं की मला वेदांतला बघायचं आहे. कुठे आहेत ते? वेदांत, वेदांत. कारण शुद्धीवर आल्यानंतर तिला सगळी घटना आठवली. वेदांतचा ॲक्सिडेंट तिनं डोळ्यांनी बघितला होता. म्हणून तिला प्रचंड भीती वाटू लागली. म्हणून ती विचारू लागली, मला वेदांतला भेटायचं आहे. कुठे आहेत ते? चला मला दाखवा. तिला समजावण्यात आलं की त्याचं ऑपरेशन सुरू आहे. आत जाता येणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की वेदांत ठीक आहे. शरीरात जखमा झाल्या आहेत. त्याचंच ऑपरेशन करत आहेत. त्यानंतर ठीक होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. अशी बातमी सगळ्यांनी तिला दिली. आणि हसवण्याचा प्रयत्न करत तिला बातमी दिली की तू आई होणार आहेस. तिला काहीच कळत नव्हतं. ती पूर्ण संभ्रमित झाली होती. ती मनात म्हणाली, मी आई होणार आहे आणि या बाळाचा बाप कसंही करून चांगला झाला पाहिजे. ती मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागली. काहीही असो, मात्र माझ्यामुळेच हे सगळं घडलं. मी पळून गेले. माझ्या मागेच वेदांत आला आणि त्यामुळंच हे घडलं. ती प्रेग्नंट असल्यामुळं तिला तिची वहिनी काहीतरी खायला देऊ लागली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला ज्यूस घेऊन आली. औषधी द्यायला आणले. पण तिनं स्पष्ट सांगितलं की मी वेदांतला व्यवस्थित पाहिल्याशिवाय पाणीसुद्धा पिणार नाही. सगळ्यांनी तिला समजावलं, वेदांतचं बाळ तुझ्या पोटात आहे. त्याला जर काही झालं तर तुला बरं वाटेल का? वेदांत किती आनंदी होईल जर त्याला माहीत झालं ही गोष्ट की त्याला बाळ होणार आहे. ती आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी वेदांत लवकरच बरा होईल. तू काळजी करू नकोस. तू फक्त त्याच्या बाळाची काळजी घे. अशा पद्धतीनं तिला सांगू लागले. ती मनात म्हणू लागली, अरे देवा, कसला हा योगायोग. एकीकडे दुःख तर एकीकडे आनंद. तिकडे वेदांत जीवन मरणाशी लढत आहे आणि इकडे त्याचाच अंश माझ्या पोटात आहे. खूप वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. सगळा परिवार डॉक्टरांकडे आशेने बघू लागला. आता डॉक्टर काय सांगतील याकडेच सगळ्यांनी कान टवकारले. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न केला आहे. ऑपरेशनसुद्धा केलं. आय होप की काही तासात पेशंट शुद्धीवर आला पाहिजे. हो, एक मात्र निश्चित आहे. पेशंटचा कमरेखालचा भाग पूर्ण निकामी झाला आहे. लैंगिक इंद्रियावर सुद्धा परिणाम झाला असल्यामुळं, तिथल्या नसा कमजोर झाल्यामुळं यापुढे त्यांना संभोग सुख घेता येणार नाही आणि ते बापही होऊ शकणार नाहीत. आणि एक पाय आम्हाला कापावा लागला. एकाच पायावर आहेत. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ही गोष्ट ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली जणू. कोणीही एकमेकांशी न बोलता अगदी पुतळ्यासारखे एका जागी थंड होऊन गेले. हे सगळं निशिगंधानं डॉक्टरांच्या तोंडून ऐकलं. ती खूप रडू लागली. तिला भयंकर पश्चाताप झाला. ती स्वतःलाच दोष देऊ लागली की आपल्यामुळंच हे सगळं झालं. पण तिनं मनात ठरवलं की नाही, वेदांतचा एक पाय जरी गेला तरी दुसरा पाय मी होईल त्याचा.
आणि संभोग सुख आता मला सुद्धा नको आहे. आणि बाप तर तो अगोदर झालाच आहे. त्याच्या बाळाला मी जीवापाड जपीन. थोड्या वेळानंतर नर्सने बातमी दिली की पेशंट शुद्धीवर आले. सगळेजण त्याच्या रूममध्ये बघायला गेले. काही सेकंदातच निशिगंधाचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. इकडे थोड्या वेळापूर्वीच वेदांतला शुद्ध आली होती. तो बेडवर एकटाच काहीतरी विचारात गुंग झाल्यासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराही लागल्या होत्या. कधीही न रडणारा माणूस, फक्त दुसऱ्यांनाच रडवणारा, आज चक्क रडत होता. बहुतेक त्याच्या मनात असंख्य विचारांचं जाळं पसरलं होतं, असंच त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पण त्या जाळात अडकलेल्या विचारांच्या मासोळ्या फक्त तिथेच तडफडत होत्या. त्याला बाहेर काढता येत नव्हत्या. त्याचा जीव त्यासाठी तडफडत होता. काय करावं त्याला काहीच सुचत नसेल, हेच त्याच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंद्वारे तो प्रगट करत होता की काय हे त्यालाच माहीत. अगदी हतबल अवस्थेत तो पडला होता. खरंच आयुष्यात केव्हा काय होईल ते कळत सुद्धा नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता आपलं जीवन आनंदाने जगावं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यावं. मात्र वेदांत स्वतःही चांगलं जगत नव्हता आणि दुसऱ्यांनाही सुखाने जगू देत नव्हता. आणि आता त्याच माणसाशी अशी हतबल अवस्था झाली होती. भरपूर पैसा, मान सन्मान, नावलौकिक, सगळं. माणूस सगळं ठीकठाक असतं तोवरच असतं असं वाटतं. आणि हे माणसाला अगदी शेवटी कळतं, जेव्हा वेळ निघून गेलेली असते. छान जगायचं राहून गेलेलं असतं. मात्र आता काहीच उपयोग नसतो. तेच आता वेदांतचं झालं होतं. चला बघू पुढे काय म्हणतो तो. तर त्याचा सगळा परिवार त्याला भेटायला आत त्याच्या रूममध्ये गेला. त्यांच्यासोबत निशिगंधाही गेली. मात्र आत पाऊल टाकताना तिच्या हृदयात प्रचंड धडधड माजली होती. त्या एका क्षणातच तिला सगळं आठवलं. वेदांतचा क्रूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊन तिला खूप भीती वाटली आणि हृदयात एक वेदनेची जोरदार कळ आली. आता माझं कसं होईल हीच भीती तिला प्रचंड जाणवू लागली. ती आत तर जात होती, पण तिला खूप भीती वाटू लागली की आत्ता वेदांत आपल्याकडे बघून त्याची काय रिॲक्शन राहील काहीच कळत नाही. ती घाबरलेल्या मनानं, थरथरत्या हृदयानं आत जाऊ लागली. सगळे त्याच्या जवळ आले, उभे राहिले आजूबाजूला. त्याची ही हतबलता पाहून त्याच्या जवळच्या लोकांना, आईबाबांना, सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आईनं त्याच्या केसावरून मायेनं हात फिरवला. त्याचा मित्र तुषारसुद्धा आला होता. निशिगंधा आणि तुषार त्याच्याच बिछाण्याजवळ उभे होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. त्यानं डोळे भरून सगळ्यांकडे बघितलं आणि अगदी अनोळखी नजरेनं सगळ्यांकडे बघत म्हटलं, कोण तुम्ही? आणि मी कोण आहे? इथं मी हॉस्पिटलमध्ये कसा काय आलो? काय झालं मला? त्याच्या या अनोख्या वाक्यानं सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. यशोदाताई म्हणाली, अरे बाळा, असं काय करतोस? आम्ही तुझीच लोकं आहोत, तुझीच फॅमिली. मी तुझी आई, हे बाबा, हे तुझे भाऊ बहिणी, ह्या काकू आणि ही तुझी बायको निशिगंधा, हा तुझा मित्र तुषार. माझी बायको? माझा परिवार? नाही, ओळखत नाही मी कोणाला. असं म्हणून त्याने डोळे लावले. मात्र डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा सतत वाहतच होत्या. ते पाहून निशिगंधाच्या हृदयाला अजूनच जास्त वेदना होऊ लागल्या. अरे देवा, हे माझ्यासोबत काय होतंय काहीच कळत नाही. लिहिलं तरी काय आहे माझ्या नशिबात? आता तर वेदांत मला ओळखत सुद्धा नाही. मलाच नाही तर सगळ्याच परिवारालाच ओळखत नाही. विनीतदादानं डॉक्टरांना आत बोलावलं. वेदांतची समस्या सांगितली. डॉक्टरांनी त्याला पूर्ण चेक केलं आणि सांगितलं की त्याचं दुखणं सगळं कमरेखाली आहे. पाय पण कमरेखाली कापला गेला. मेंदूला तर धक्का लागलेला सुद्धा नाही आणि ॲक्सिडेंटच्या वेळीसुद्धा त्याला कुठलाच मार लागलेला नाही मेंदूला. तरी पण असं का होतंय हे डॉक्टरलाही प्रश्न पडला होता. डॉक्टर म्हणाले, त्याच्या आठवणी नष्ट होण्याचे चान्सेस तर खूप कमी आहेत. तरी पण
कदाचित या जबर ॲक्सिडेंटमुळे त्याची मानसिक हालत खराब होऊन असं झालं असेल. थोड्या दिवसात स्मृती परत येऊ शकते. काही एवढा प्रॉब्लेम आहे असं मला तरी वाटत नाही. पण तरीही काळजी करू नका. फक्त त्याच्या शरीराला ज्या जखमा झाल्या आहेत त्या भरून यायला कमीत कमी 15 दिवस तरी लागतील. त्यासाठी इथेच ॲडमिट राहावं लागेल. 2 लोक इथं पेशंटजवळ असायलाच हवीत. आमचा स्टाफ तर राहीलच सोबत, पण घरचे लोक जवळ राहिले म्हणजे मानसिक सपोर्ट मिळतो पेशंटला. अशा अवस्थेत शरीराच्या वेदना, दुखणं आम्ही डॉक्टर लोक तर दूर करू शकतो. मात्र मानसिक वेदना दूर करण्यासाठी त्यांच्या अगदी जवळची व्यक्ती कोणाला तरी हवी असते. त्यांच्या मनातलं जाणून घेणारी व्यक्ती. सगळे एकमेकांकडे बघू लागले. कोण राहील इथं ही काळजी सगळ्यांना लागली. कारण त्यानं चांगलं वागून कोणाशी जवळीकताही केलेली नव्हती. सगळ्यांना जवळजवळ त्रास आणि अपमानच केला होता. ज्याचा त्याचा. मात्र निशिगंधा म्हणाली, मी थांबणार इथे. मी काळजी घेईन त्यांची व्यवस्थित. पण निशिगंधाची वहिनी म्हणाली, अगं पण तुला पण स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तू आता एकटी नाहीस, तुझं बाळ आहे पोटात. तू काय करशील इथं राहून? तू नको राहूस. तुला स्वतःला त्रास होईल. निशिगंधा प्रेग्नंट आहे हे ऐकल्यानंतर वेदांतच्या चेहऱ्यावर एकदम चमक आली. पण थोड्याच वेळात. तसं काही जाणवलं नाही. एकदम अनोळखीसारखा चेहरा पुन्हा दिसू लागला. निशिगंधा म्हणाली, नाही वहिनी, मीच राहणार इथे. आणि हॉस्पिटल आहे हे. मी माझी काळजी घेईन स्वतःची. आणि काय झालं तर इथे डॉक्टर वगैरे आहेतच ना, म्हणून मीच थांबणार. निशिगंधा हट्टच करू लागली. आणि त्याशिवाय दुसरा उपाय पण नव्हता. दुसरं कोणीच हो म्हणत नव्हतं. यशोदाताईंना बीपीचा त्रास त्यांना राहू देता येत नव्हतं. शेवटी तुषार, त्याचा अगदी जिवलग मित्र, म्हणाला, मी थांबतो त्याच्यासोबत इथे. काळजी करू नका. मी काळजी घेईन दोघांची. सगळ्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं. पण वेदांत म्हणाला, हो चालेल. तुषार ना, तू राहिला तर बरं होईल. कारण मला कोणीच इथं ओळखीचं वाटत नाही. तू मित्र आहे असं सांगतोस तर चालेल तू राहिला तर. आणि ह्या मॅडम, ह्यांना बाळ होणार आहे. हे जेव्हा वेदांतला माहिती पडलं तेव्हा त्याचे डोळे एकदम चमकले. पण काही क्षणातच त्याच्या डोळ्यात परत दुःख दिसू लागलं. तो पुन्हा म्हणाला, मी त्यांना ओळखत नाही आणि माझी बायको म्हणून कसं सांगता तुम्ही? आणि बाळ पण माझं? तुषार म्हणाला, हो रे मित्रा, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू बाप होणार आहेस. पण वेदांत म्हणाला, तुषार, तू इथं थांबला आहेस तर त्यांच्या मर्जीनं थांबू शकतात ते सुद्धा. पण ती माझी पत्नी आहेत हे मानायला माझं मन धजत नाही. म्हणून प्लीज तुम्ही मला फोर्स करू नका की यांना मी बायको मानायला पाहिजे म्हणून. तुषार म्हणाला, ओके बाबा, चालेल. मी तुझ्याजवळ राहतो आणि यासुद्धा राहतील माझ्या मदतीसाठी किंवा तुझी नर्स म्हणून समज वाटल्यास. वेदांतनं ते मान्य केलं. थोड्या वेळानंतर सगळे घरी गेले आणि निशिगंधा आणि तुषार तिथंच थांबले. आता हॉस्पिटलमध्ये तुषार आणि निशिगंधा थांबले. वेदांत निशिगंधाला खूपच आदरानं बोलत होता, अहोजाओ करायचा. तिच्याशी खूप मधुर भाषेत बोलायचा. तिला आणि तुषारला सुद्धा नवल वाटत होतं की ॲक्सिडेंट होण्यापूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस, त्याच्यात जमीन आकाशाचा फरक होता. त्याच्या वागण्या आणि बोलण्यात. त्याची काळजी घेण्यासाठी ती थांबली होती. मात्र असं दिसून येत होतं की वेदांत तिची जास्त काळजी घेत होता असं वाटत होतं. कारण तिचीही औषधी सुरू होती. ती स्वतःची औषधी वेळेवर घ्यायची नाही. वेदांतकडं जास्त लक्ष द्यायची. वेदांत तिला बळजबरी सांगायचा, मॅडम, तुम्ही 2 जीव आहात. चला जेवायला बसा लवकर. डबा आला का तुमच्या घरून? असं म्हणून तिला वेळेवर जेवायला लावायचा. वेळेवर स्वतःच्या समोर औषधी घ्यायला लावायचा. निशिगंधाला कधीकधी नवल वाटायचं की हे मला ओळखत नाही, मी यांची कोणीच नाही असं त्यांनी मांडलं आहे. म्हणून निशिगंधा मॅडम वगैरे असं बोलतात, परक्यासारखं समजतात. पण एवढी काळजी का घेतात?
संध्याकाळच्या वेळेस डॉक्टरांनी त्याचं जखमांचं ड्रेसिंग करून गेले होते. तुषारनं त्याला औषधी दिली होती म्हणून तो शांत झोपी गेलेला होता. दार बंद करून निशिगंधा बाहेर बाकड्यावर येऊन बसून राहिली आणि तिच्याच विचारात पूर्ण गुंतून गेली होती. तिच्या मनात विचार येत होते की आपलं आयुष्य किती बदलून गेलं, किती घटना घडल्या, अजून काय आहे पुढे तिला काहीच कळत नव्हतं. ती पूर्ण विचारात गुंतली होती. नजर एकाच ठिकाणी स्थिर आणि डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. आपलं जीवन इतकं दुःखी का आहे हेच तिला परत परत आठवून रडू येत होतं. इतक्यातच कुठून तरी तुषार तिथं आला. तिला विचारमग्न होऊन बसलेलं बघून त्याला कळून गेलं की तिच्या मनात असंख्य प्रश्न असतील, किती विचार येत असतील, पण बिचारीला ते शेअर करण्यासाठी सुद्धा कोणी नाही. अगदी जवळची व्यक्ती नाहीच. कोणी कोणालाच ती शेअर करू शकत नाही. तो तिथं तिच्याजवळ उभा राहिला आणि हळूच खो खो केलं. ती एकदम दचकली आणि उठून बसली. म्हणाली, अरे तुषार भाऊजी, तुम्ही कधी आले? तुषार हसत म्हणाला, जेव्हा तुम्ही विचारांच्या गावाला पोहोचला होता तेव्हा. ती फक्त असंच म्हणाली. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो म्हणाला, तुम्हाला एक विचारू का? ती म्हणाली, हो विचारा ना. तुमच्या डोळ्यांच्या आत बोरिंग केलेली आहे का हो? ती एकदम चमकून विचारते, म्हणजे असं काय विचारताय भाऊजी? अहो, जेव्हा बघावं तेव्हा डायरेक्ट टप 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 करत पाण्याच्या धारा सुरू होतात म्हणून विचारलं हो. तिला थोडं हसू आलं त्याच्या बोलण्यावर. तो लगेच म्हणाला, तुमची एक गोष्ट हरवली होती, ती परत आली वाटतं. ती आश्चर्यानं विचारते, कोणती? अहो, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल. हो, आता बघितलं ना मी, जी हरवली होती ती आत्ता आली परत. काय भाऊजी, तुम्ही खूप थट्टा करता माझी, असं म्हणून ती हसू लागली. तुषारही हसू लागला. दोघेही हसत राहिले थोडा वेळ. दोघेही रिलॅक्स झाले होते. तुषार म्हणाला, अहो, आयुष्य हे असंच असतं, सुखदुःखाचं मिश्रण. प्रत्येकाला सहन करावं लागतं, कमी अधिक प्रमाणात. समोरची व्यक्ती आपल्याला कितीही सुखी दिसत असली तरी त्याच्या अंतर्मनातला तळ आपल्याला गाठता येत नाही. सगळ्यांनाच काही काही दुःख असतंच. स्वतः भगवंत या दुःखातून सुटले नाहीत. प्रभू रामचंद्र यांना किती त्रास दिला लोकांनी, आणि सीता मातेचा तर काही दोष नसताना आयुष्यभर फक्त सहन केलं. निशिगंधा म्हणाली, म्हणजे आपणही त्यांची प्रेरणा घेऊन करायचं का? असं सगळ्यांनी सहनच करत राहायचं का? तुषार स्मित करत म्हणतो, नाही, बिलकुल नाही. त्यांच्या आयुष्याकडे बघून आपण शिकून घ्यावं की लोक कोणाला सोडत नाहीत, तसेच असतात. म्हणून लोकांची चिंता न करता लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करावं. आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार नक्की करावा, कोण काय म्हणेल याची चिंता न करता. पण तुम्हाला सांगू का, काही दुःख अशी असतात की आपण त्यांचा प्रतिकार करू शकतो, मात्र काही दुःख अशी असतात की आपण ठरवूनही काहीच करू शकत नाही, त्यावर काही उपाय राहत नाही. शेवटी ते येणाऱ्या काळावर सोडून द्यायचं असतं आणि काळासोबत आपणही वाहत जायचं असतं, जिकडे घेऊन जाईल तिकडे. पण कधी कधी त्याची नाव किनाऱ्याला लागतेच. अंधार होतो म्हणजे रात्र होते, एक नवीन सूर्योदय उगवण्यासाठी. बस तेच आपलंही आयुष्य असतं. आपल्यालाही आयुष्यात कधी ना कधी अंधार येतो, मात्र तो अंधार कधी ना कधी मिटतोच आणि आपल्या आयुष्याचा एक नवीन सूर्योदय होतो. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, ही वहिवाट चालूच राहते. तुषार एखाद्या एकदम विचारवंतासारखा बोलत असतो आणि निशिगंधा नुसतं ऐकत असते, त्याच्या तोंडाकडे बघत. पण मध्येच त्याच्या चेहऱ्यावर एक काळे ढग यावे त्याप्रमाणे त्याचा चेहरा उतरला. त्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू बाहेर आले. एवढा वेळ फक्त ऐकत बसलेली निशिगंधा म्हणाली, अरे तुम्ही खूप छान बोलता. खरंच किती छान विचार आहेत तुमचे. असं वाटतं की एखादा तत्त्वज्ञानी आपल्यासमोर प्रवचन करतो आहे की काय. पण एकाएकी लख्ख ऊन पडलं असताना अचानक सूर्यासमोर एक काळा ढग आडवा येतो
अगदी तशाच प्रकारे तुमच्या या तेजस्वी मुखमंडलावर दुःखाचा काळा ढग आडवा का आला? तुषार तिच्याकडे बघून हसतो. ती पण हसायला लागते. म्हणाली, बघा तुमची भाषा मी पण बोलायला लागले ना. तुषार म्हणाला, हो, संगतीचा परिणाम. लगेच थोडीशी दुःखी होऊन निशिगंधा म्हणाली, हो, संगतीचा परिणाम फक्त 8 दिवसातच झाला आपला. पण वेदांतसोबत जवळजवळ मी 4 महिन्यांपासून आहे. माझ्या संगतीचा परिणाम त्यांच्यावर का नाही झाला असेल? फक्त मी सहन करायचं, त्यांनी माझ्यावर अन्याय करायचा. जाऊ द्या, चला ते उठले असतील, जाऊ आत. घरून डबा येण्याची पण वेळ झाली. जेवण करू, वेदांतला पण खाऊ घालू. ती वेदांतबद्दल सांगत असताना मध्येच शब्द अपूर्ण सोडला आणि दुसराच विषय लावला. तुषार तिच्याकडे पाहून म्हणाला, चला जाऊ आत, मला माहीत आहे सगळं, तुम्ही नाही सांगितलं तरी. निशिगंधा म्हणाली, हो, माझ्याबद्दल तर तुम्हाला माहीत आहे, पण तुमच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. आजपर्यंत मला तुम्ही एकटेच दिसत आहात. तुमची फॅमिली आहे की नाही, तुमचं लग्न झालं आहे की नाही, मला काहीच माहीत नाही. एवढ्या 4 महिन्यात कोणाला विचारायची हिंमतही झाली नाही आणि वेदांतला तर बिलकुल नाही, कारण लग्नानंतर तुम्ही गायबच होते, म्हणून विचारही आला नाही डोक्यात तसा. तुमच्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुषार म्हणाला, हो, मलाही आजपर्यंत कोणाजवळ मन मोकळं करावं अशी व्यक्तीच नाही सापडली आजवर. फक्त वेदांत माझा जिवलग मित्र आहे. त्याच्याजवळ मी सगळं सांगितलं. मात्र त्याचे विचार वेगळे आहेत. माझ्या मनाला नाही पटत त्याचे विचार. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात विनीत दादाची गाडी आली. घरचे 2-3 लोक वेदांतला बघायला आणि जेवणाचे डबे वगैरे घेऊन आले होते. तुषार आणि निशिगंधा दोघेही वेदांतच्या रूममध्ये आले. वेदांत झोपेतून उठलेला होता. अगदी शून्यात नजर असल्यासारखा वरती बघत होता आणि डोळ्यातून अश्रू गळतच होते. निशिगंधा पटकन त्याच्या जवळ गेली. त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात ठेवला. त्याचे अश्रू पुसले. त्याला तिच्याकडं बघून जास्तच रडू आलं. तुषार म्हणाला, वेदांत, अरे काय झालं, रडतो का आहेस? काही त्रास होत आहे का जास्त? वेदांतनं इकडे तिकडे नजर चोरत म्हणाला, काही नाही, मी एकटाच आहे. मला इथं माझं व्यक्ती कोण आहेत तेच मला कळत नाही, कारण मला आठवतच नाही ना मी कोण आहे म्हणून. आणि तुम्ही कोण आहेत तेही मला माहीत नाही. तरी माझी एवढी काळजी घेत आहात म्हणून मला रडू आलं, दुसरं काही नाही. माझ्या शरीरावरच्या कितीही खोलवर जखमा झाल्या असल्या तरी डॉक्टरांनी मला बरं केलं, पण माझ्या हृदयातल्या वेदना कधीच बऱ्या होऊ शकत नाहीत. हो, पण तुम्ही माझे कोण आहेत ते मला नाही माहीत. मात्र मी तुम्हाला दोघांना माझे बेस्ट फ्रेंड मानतो. माझ्याशी फ्रेंडशिप कराल तुम्ही दोघे? तुषार निशिगंधाकडे बघितलं. मान हलवून हो म्हणायला सांगितलं. निशिगंधा म्हणाली, हो, नक्की आवडेल आम्हाला तुमच्याशी तुमचा फ्रेंड बनायला. आणि हो, तुमच्या हृदयातल्या वेदनाही आम्ही समजू शकतो. तुमच्या शरीराचं एवढं नुकसान झालं त्याबद्दल तुम्हाला खूप वाईट वाटतंय. वेदांत मनातल्या मनात म्हणाला, नाही, माझ्या शरीराबद्दल नाही, माझ्या मनातच खूप दुःख आहे. तिघांनीही एकमेकांच्या हातावर हात देऊन एकमेकांना प्रॉमिस केलं की आजपासून आपण फ्रेंड. वेदांत म्हणाला, हो, आपण एकमेकांचे फ्रेंड तर झालोच, पण तिघांनीही आपल्या मनातल्या एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या, शेअर करायच्या, तरच तुम्ही मला फ्रेंड मानलं असं मी समजेन. तुषार हसून म्हणाला, ओके बाबा, चालेल. वेदांतनं निशिगंधाकडे बघितलं. तिनंही मानेनंच हो म्हटलं. तोपर्यंत सगळे घरचे लोक आले. घरच्या लोकांनी त्याची विचारपूस केली. सगळ्यांनी जेवण घेतलं. निशिगंधानं वेदांतला अगदी लहान मुलासारखं आपल्या हातानं भरवलं. त्याचं तोंड पुसलं. आता 1-2 दिवसात त्याची सुट्टी होणार होती. वेदांतला खूपच चांगलं वाटायला लागलं होतं. शरीराच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या. मात्र त्याला एकच पाय होता. डॉक्टरांनी तिथेच हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये त्याला फिरायला जाण्याची मुभा दिली.
तुषार आणि निशिगंधा दोघेही त्याला आपल्या खांद्यावर हात टाकून बाहेर घेऊन जायचे. तिथं गार्डनमध्ये थोडंसं फिरून एक ठिकाणी बसून खूप गप्पा करायचे. वेदांतला चांगलं वाटावं म्हणून निशिगंधा आणि तुषार त्याच्यासमोर त्याला हसवण्यासाठी जोक सांगायचे. खूप काही चांगल्या गोष्टी करायचे. कधी कधी एकमेकांची तिघेही थट्टा करायचे, एकमेकांना चिडवायचे. असं खूप छान चाललं होतं. असंच एकदा तिघेही गप्पा करत असताना वेदांत म्हणाला, अरे, माझ्या गेल्या आयुष्यात काय झालं असेल मला तर काहीच माहीत नाही, पण तुमच्याबद्दल सांगा ना काहीतरी. निशिगंधा म्हणाली, माझं आयुष्य तुमच्यासोबतच गेलं आहे. तुम्ही माझे पती आहात, पण ते स्वीकारायला तुम्ही तयार नाहीत, तर सांगून उपयोग काय? वेदांत म्हणाला, मॅडम एक सांगू, पण विश्वास ठेवाल का माझ्यावर? ऐकाल का माझं? निशिगंधानं मानेनंच हो म्हटलं. वेदांत अगदी दूरवर नजर टाकत म्हणाला, तुम्ही माझी पत्नी आहात हे मी स्वीकारायला तयार नाही आणि माझं मनही तसं मला परमिशन देत नाही. पण कदाचित असेलही, पण ते मला मान्य नाही. जिथे आपले दोघांचं मन एकत्र नाही त्या नात्याला पुढे ढकलून काय उपयोग? एक फ्रेंड म्हणून सांगतो, तुम्ही दुसरं लग्न करून सुखी राहू शकता. कदाचित मी स्थळ सुचवेन तुम्हाला. तुम्हाला नक्की आवडेल. त्यामुळं आपण तिघेही फ्रेंड राहणारच. निशिगंधा आणि तुषार त्याच्या तोंडाकडे बघू लागले. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. हा असा काय बोलतो आहे? अगदी कोड्यात बोलल्यासारखा तो बोलत होता. त्यांना काहीच कळत नव्हतं. निशिगंधा रागात म्हणाली, तुम्हाला नेमकं सांगायचं तरी काय आहे? स्पष्ट सांगा ना. आणि मीच तुम्हाला स्पष्ट सांगते, माझं लग्न तुमच्याशी झालं आहे. तुम्हीच माझे पती आहात. ते तुम्हाला आठवत नसेल, पण मला तर आठवतं ना. मला सगळं आठवत असून मी असा वेडेपणा का म्हणून करू? आणि तुमचं बाळ माझ्या पोटात आहे हे विसरता येणार नाही. बस आता या विषयावर अगदी बोलणं बंद करा. मला माझ्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलणं आवडणार नाही, सांगून ठेवते. प्लीज यापुढे हा विषय काढू नका. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती तशीच उठली, चालू लागली. वेदांत म्हणाला, अरे निशिगंधा मॅडम, कुठे चाललात एकटेच? मलाही घेऊन चला ना रूममध्ये. तिनं पाठमोरी होत तोपर्यंतच तिचे अश्रू पुसले आणि ती माघारी वळली. तुषार आणि निशिगंधानं त्याला परत जाऊन रूममध्ये झोपवलं. परवा त्यांचा डिस्चार्ज होणार होता. हॉस्पिटलमधून ते घरी जाणार होते. वेदांतला आता व्हीलचेअरची गाडी देण्यात आली होती. आज बरीच रात्र झाली होती, तरी वेदांतला झोप येत नव्हती. त्याच्याच बाजूला खुर्चीवर बसून त्याच्याच गादीवर मान टाकून निशिगंधा गाढ झोपी गेली होती. तुषार दुसऱ्या रूमच्या बाहेर बाकावरच झोपला होता. त्यालाही झोप येत नव्हती. वेदांत ठीक आहे ना असं म्हणून रात्री 1-2 वेळेस बघायला तो येत असे. त्याप्रमाणे तो रात्रीच्या 1 वाजेच्या सुमारास खिडकीतून त्यानं वेदांतला बघितलं. मात्र त्याला बघून प्रचंड धक्का बसला. तो इकडे येऊन त्यानं तोंडावर हात ठेवला. त्याचं हृदय धडधडू लागलं. तो इकडे येऊन बसला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो पुन्हा पुन्हा तोच सीन आठवू लागला. त्यानं बघितलं की वेदांत ढसाढसा रडत होता आणि गाढ झोपलेल्या निशिगंधाच्या डोक्यावर हळूच प्रेमानं हात फिरवत होता. मध्येच हात जोडून माफी मागितल्यासारखं करत होता. तुषार विचार करू लागला, म्हणजे वेदांतची स्मृती नष्ट झालेलीच नव्हती. आपल्याला काहीच आठवत नाही हे वेदांत चक्क खोटं सांगत होता. पण असं का करत होता तो? त्याला काय गरज पडावी असं खोटं बोलण्याची? कदाचित निशिगंधाची परीक्षा तर बघत नसेल. बापरे, खरंच किती भयानक माणूस आहे हा. चक्क खोटं बोलला आपल्याच घरातल्यांशी पण आणि आपल्या बायकोशी पण. तुषार पूर्ण विचारात गुंतला आणि ठरवलं, कसंही करून वेदांतला एकट्यात भेटून हे जाणून घ्यायलाच हवं. तुषारनं कसं तरी सकाळ होण्याची वाट बघितली. सकाळी तो निशिगंधाला म्हणाला, तुम्ही घरी जाऊन या. तुमची सकाळची कामं, अंघोळ वगैरे करून या. तोपर्यंत मी थांबतो वेदांतजवळ.
हो नाही करत ती घरी गेली आणि तुषार वेदांतजवळ एकटाच थांबला. ती घरी गेल्यानंतर तुषार वेदांतजवळ आला आणि म्हणाला, वेदांत, हे काय चालवलंयस तू? वेदांत, काय चालवलं? काय झालं? अरे असं काय बोलतोयस मित्रा? तुषार, वेदांत, नाटक सोड. आता मी तुला बघितलं आहे. सगळं तू नाटक करतो आहेस. तुझा मेंदू लॉस झाल्याचं तुला फक्त शारीरिक जखमा झाल्या आहेत, मेंदूला नाही. आणि तू हे सगळं नाटक करत होतास. वेदू, बोल, का करत होतास? नाटक करायची गरज का पडली तुला? बिचाऱ्या त्या भोळ्या बाबड्या आपल्या बायकोची परीक्षा घेत होतास का? अरे अशी बायको तुला 7 जन्मही मिळाली नसती. तू काहीतरी पुण्य केलं असेल ह्या जन्मी, म्हणून मिळाली. आणि तू तिची एवढी वाईट दशा केलेली असून सुद्धा बिचारी तुझी किती मनापासून सेवा करते. अरे वेड्या, तुझ्यासाठी तिनं तिच्या पोटच्या गोळ्याचाही विचार केला नाही. अशा स्थितीत सुद्धा ती तुझ्याजवळ थांबली. तुझे घरवाले, तुझे आईवडील सुद्धा एवढे तुझ्याजवळ थांबत नाहीत. त्यांना सुद्धा तुझा कंटाळा आला. एखादी दुसरी मुलगी राहिली असती तर कधीच सोडून गेली असती तुला. जेमतेम 4-5 महिने झाले असतील लग्नाला. तू एवढा त्रास दिलेला. आता जेव्हा तू सांगितलं होतं की मी कोणाला ओळखत नाही, तर त्याचा फायदा घेऊन तिच्या घरी निघून गेली असती आणि तुझ्याकडून सुटका करून घेतली असती कायमची. आणि तुझ्या बाळाला पण तिनं जन्म दिला नसता, टाकून दिलं असतं एखाद्या कचरा कुंडीत अबॉर्शन करून. आणि ती अगोदरच खूप सुंदर आहे. लगेच दुसरं लग्न तिचं सहज झालं असतं. पण तिनं तसं काहीच न करता इथे राहिली तुझ्याजवळ, तुझी सेवा करत. आणि तू अजूनही नाटक करून तिची परीक्षा पाहत होतास. अरे वेद्या, सुधार रे तू अजूनसुद्धा. अजून किती त्रास देशील त्या बिचारीला? मित्र म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली मला तुझी. अरे चीड येते मला शपथ तुझ्या अशा वागण्याची. मी थांबलोही नसतो. पण 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 काय? बोल ना पुढे. एवढा वेळ गप्प राहिलेला वेदांत बोलला. त्याच्याकडे चमकून बघू लागला. तुषारला स्वतःची चूक लक्षात आली. अरे ह्याच्या बायकोबद्दल आपण काय एवढी कीव आणि सहानुभूती व्यक्त करत आहोत. त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं. तो गप्प बसला. पण एक शब्द खाली मान घालून म्हणाला, सॉरी, मी थोडा जास्तच रिॲक्ट झालो. पण मला तुझं हे असं वागणं बिलकुल आवडलं नाही म्हणूनच. बस, दुसरं काही नाही. वेदांत म्हणाला, दुसरं काही नाही? अरे तुषार, खरं बोल ना मित्रा तू सुद्धा. तुषार त्याच्याकडं चमकून बघू लागला. वेदांत म्हणाला, अरे मी तुम्हा दोघांना बघितलं एकमेकांशी. किती खुश असता तुम्ही दोघं. किती आनंदात आणि हसत खेळत असता. माझी निशी तुझ्यासोबत. तुमचे दोघांचे विचारही जुळतात. प्लीज तुषार, हे नाटक असंच चालू राहू दे. कोणाला सांगू नकोस. आणि निशीसोबत तू लग्न कर. आजपर्यंत मी तिला कुठलंच सुख दिलं नाही. खूप त्रास दिला. फक्त मानसिक आणि शारीरिक छळ केला तिचा. पण ती बिचारी आजही माझ्यासोबत किती इमानदारीनं वागत आहे. मी तिला एवढा त्रास दिला तरी माझी साथ देत आहे. माझ्या घरातल्यांनी सुद्धा मला एवढी साथ दिली नाही. पण मी कुठवर असा मतलबी बनून राहू? नाही, मला माझ्या पापाचा घडा फेडावाच लागेल. म्हणून मी हे सगळं नाटक केलं. तुषार, तू निशिगंधाशी लग्न करशील? प्लीज माझ्या मित्रा. मला माहीत आहे तुला ती आवडते. पण माझ्यामुळं तू तुझ्या मनाला आवर घालतोय. आत्ता मात्र तुषारला शॉक लागून मूर्छित पडायची वेळ आली होती. तुषारला कळत नव्हतं की हा माणूस आहे की कोण. अगोदर एवढा प्रचंड त्रास देत होता तिला आणि आता त्याचा एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला स्वतःचा. शरीराची एवढी हानी झाली आणि त्याच्या डोक्यात हा विचार येतो की आपण मेंदू लॉस झाल्याचं नाटक करायचं. बापरे, सगळंच भयंकर. कशासाठी? तर त्यानं निशिगंधा किती चांगली आहे. स्वतःचा जीवसुद्धा न सांभाळता ती त्याला वाचवण्यासाठी पळत होती. त्याच्याकडं ते त्यानं बघितलं होतं आणि आता त्याचं सगळं करते आहे ते बघून त्याला पश्चाताप झाला. आता तर माझ्याशी तिचं चक्क लग्न करायचं स्वतःच सांगत आहे. असा कुठला नवरा असेल की आपल्या बायकोचं लग्न मित्राशी लावून देणारा?
वेदांत म्हणजे सगळ्यात आगळा वेगळा प्राणी. त्याला एका मुलीनं धोका दिला म्हणून तो जवळजवळ सगळ्यांनाच त्रास द्यायचा. सगळ्या मुलींना शत्रुत्वाच्या दृष्टीनं बघायचा आणि निशिगंधा तर त्याची कायमची शिकार झाली होती. पण ॲक्सिडेंटने त्याचे डोळे पूर्ण उघडले होते. निशिगंधा कशी आहे हे त्याला नेमकं जाणून आलं होतं आणि त्याचं मन अगदी स्वच्छ झालं होतं. भरून आलेले ढग निघून जावे आणि आभाळ ऊन पडून अगदी लख्ख व्हावं त्याप्रमाणे. हो, मान्य आहे, त्याचं मन स्वच्छ झालं. तिच्याबद्दल गैरसमज पूर्ण मिटला. पण एवढ्यापर्यंत तो करू शकतो हे मनाला बिलकुल पटत नव्हतं की स्वतःच्या बायकोचं लग्न मित्राशी लावून देण्याचं. थोडा वेळपर्यंत तुषार स्तब्ध राहिला. त्याला काहीच कळत नव्हतं हे काय घडतंय, स्वप्न आहे की काय. त्याला खरंच निशिगंधा आवडत तर होती, पण ती मित्राची बायको आहे म्हणून त्यानं कधीच तिच्याकडं वाकडी नजर टाकली नव्हती. वेदांत म्हणाला, तुषार, तू काहीच बोलत नाहीस, काहीतरी बोल ना. तुषार इकडे तिकडे बघत म्हणाला, वेद्या, तू काय सांगतोयस हे माझ्या डोक्यातच प्रकाश पडत नाहीये. तू तिचा नवरा आहेस आणि तिचा नवरा असून आपल्या बायकोबद्दल असं सांगतो आहेस ते मला खरं वाटत नाहीये. वेदांत म्हणाला, हो मित्रा, हे खरं आहे. माझ्या बायकोचं तुझ्याशी लग्न लावून देताना खरंच माझ्या मनाला वेदना तर होतीलच, पण त्यापेक्षा माझ्या मनाला मानसिक शांतता आणि समाधान भरपूर मिळेल. मी खूप मोठ्या पापातून आणि मानसिक तणावातून मुक्त होईल. नाहीतर कदाचित मला जर मरण वगैरे आलं तर मी मरणसुद्धा सुखाने मरणार नाही, जर मी काहीच नाही केलं तिच्यासाठी तर. पण तिला तिचं सुख, स्वप्न आयुष्यात परत मिळालं की मी मरणसुद्धा आनंदाने स्वीकारीन. माझ्या पापाचा काहीतरी भाग मी फेडला असं मला वाटेल, कारण माझ्या न्यूनगंडामुळं माझ्याकडून जे पाप झालं त्याचं प्रायश्चित्त मला आत्ता करायचं आहे. निशिगंधा एक निष्पाप आणि सुंदर स्वप्नाळू मुलगी होती. या 4 महिन्यात तिच्या स्वप्नांचा पूर्ण पाचोळा करून टाकला मी. तिची स्वप्न चूरचूर करून टाकली आणि आत्ता तर माझ्या या निकामी आयुष्यात तिला कसं सामावून घेऊ. मला माझ्या डोळ्यासमोर तिला हसतं खेळतं बघायचं आहे, तिचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे. आणि मित्र, त्यासाठी तू योग्य आहेस, कारण तुझंही आयुष्य वहिनी गेल्यामुळं हैराण झालंच आहे. निशिगंधा तुझ्याही आयुष्यात बहार आणेल आणि प्लीज माझ्या बाळाला मात्र सांभाळून घे. हे बोलताना मात्र वेदांचा गळा दाटून आला. तुषारला काही कळत नव्हतं. तो एकदम शॉक झाला. तो हताश होऊन खुर्चीवर बसला आणि डोळे मिटून सगळं आठवू लागला. त्याचा संपूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. काय होता तुषारचा भूतकाळ? वेदांत असा एकदम बदलला. त्याला पश्चाताप झाला. त्याच्या निर्णयानुसार तुषार आणि निशिगंधाचं लग्न होईल का? आणि आत्तापर्यंत तिचं संपूर्ण आयुष्य चुरगाळलं गेलं होतं. आता तरी तिच्या आयुष्यात नवीन बहार येईल का? तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईकही करा. धन्यवाद.